हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा 15व्या नंबरचा लेसन जो आहे, पाठ जो आहे बालसभा, तो पाहणार आहोत. तर अगोदर बालसभा म्हणजे काय? तर बालसभा म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी, नेतृत्व शिकण्यासाठी आणि विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी दिलेलं व्यासपीठ म्हणजेच बालसभा. तर आता तुमच्या लक्षातच आलं असेल, बालसभा म्हणजे एक छोटीशी अशी सभा ज्यात फक्त आणि फक्त मुलं सहभागी होतील आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षकांचंही मार्गदर्शन मिळू शकतं. तर पाहूयात या पाठामध्ये तुम्हाला काय दिलं आहे. तर पहा, बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन आहे. तर काय म्हटलंय पुढे, तुम्हाला हे आठवतं का? इयत्ता 5वीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या? तर मागच्या वर्षी, तुम्ही आता 6वीत आहात आणि मागच्या वर्षी 5वीमध्ये असताना तुमच्या शाळेत बालसभा झाल्या होत्या का? आणि त्या कोणकोणत्या याविषयी तुम्हाला माहिती सांगायची आहे. त्यानंतर त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता का, ते सुद्धा आठवून तुम्हाला इथं सांगायचं आहे. हे सगळं वर्गामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? तुम्ही स्वतः सहभागी झाला होतात का? पार्टिसिपेट केलं होतं का? त्यानंतर बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर बालसभांची तयारी तुम्ही कशी केली होती? तर बालसभेसाठी जी काही तयारी केली जाते ते सगळी तयारी विद्यार्थी करत असतात, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा सुद्धा अनुभव येईल. तर पाहूयात आपण ह्या पाठामध्ये काय दिलं आहे. खूप सुंदर असं पिक्चर दिलेलं आहे. बालसभा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर असं नाव दिलेलं आहे, तुम्हाला इथं दिसतंच आहे. आणि एक मुलगी माईकजवळ उभी आहे आणि बरेच असे विद्यार्थी बसलेले दिसत आहेत आणि स्टेजवर सुद्धा काही विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत आणि साईडला शिक्षक बसलेले दिसत आहेत. ओके, तर पाहूयात या लेसनमध्ये काय काय दिलं आहे. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. तर ह्या सभेसाठी त्यांची जी काही वर्ग शिक्षिका आहे, क्लास टीचर आहे, त्यांनी त्या वर्गातील मुलांना कामं वाटून दिलेली होती आणि विद्यार्थ्यांना तर हे खूप आवडीचं काम होतं आणि ते काम मिळाल्याने त्यांच्यामध्ये अगदी उत्साह निर्माण झाला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्याने ज्याला जी भूमिका मिळाली ती अगदी खूप छानपणे पार पाडली होती. त्या भूमिकेतून त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व सादर केलं होतं. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले आणि ही बालसभा खूप सुंदर छान झाली असल्याकारणाने सगळ्या शिक्षकांनी, म्हणजेच सगळ्या शाळेने, त्यांच्या प्रिन्सिपलने, म्हणजेच त्यांच्या काही ज्या हेडमास्टर असतील त्यांनी खूप कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. तर पहा, नीता, आता नीता बोलते. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. किती सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि त्याचबरोबर 6 डिसेंबर, नोव्हेंबरचा, आता पहा, आपण जर पाहिलं तर हा नोव्हेंबरच महिना चालू आहे आणि पुढे 28 नोव्हेंबर येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात 6 डिसेंबर जो बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तर ह्या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली गेली होती. आणि आता बालसभेमध्ये बोलताना कोण बोलते तर नीता बोलते. नीता नावाची जी काही मुलगी आहे ती बोलते या सभेमध्ये आणि ती काय म्हणते, या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. आणि ती काय म्हणते पुढे, माझा वर्गमित्र, तिचा जो क्लासमेट आहे कुणाल, याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. तुम्ही जर पाहिलं चित्रामध्ये तर काही मुलं तिथं बसलेले दिसत आहेत. अध्यक्षस्थानी बालसभेमध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी हीच असणार आहे, कारण ती बालसभा आहे बाळांनो.
अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. आणि त्यानंतर ती काय म्हणते पुढे, की शाळेच्या ज्या काही मुख्याध्यापिका आहेत आणि त्याचबरोबर इतर शिक्षक जे आहेत सर्व शिक्षक, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. आणि तुम्हाला साईडला काही चेअर्स दिसत आहेत आणि शिक्षक लोकसुद्धा बसलेले दिसत आहेत. त्याचबरोबर पुढे काय म्हणते ती, तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. आणि आता सुरुवातीला विद्यार्थ्याने अध्यक्षस्थान स्वीकारले त्या बालसभेचं आणि त्यानंतर ती आपल्या त्यांच्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत व अध्यक्ष म्हणजे आता बालसभेमधला अध्यक्ष जो काही आहे कुणाल, तर त्याने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. म्हणजे आता कुणाल आणि त्याचबरोबर मुख्याध्यापिका काय करणार आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा फुलेंच्या फोटोला माल्यार्पण करणार आहेत, हार घालणार आहेत. आणि त्याचबरोबर तन्वी, आता तन्वी काय म्हणते पुढे, या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता सुरुवात जे प्रास्ताविक होतं त्या कार्यक्रमाचं ते नीताने केलं आहे, अध्यक्षस्थान कुणालने स्वीकारलं आहे आणि तन्वी हिने काय केलं आहे, आता पुढे सूत्रसंचालन केलं आहे. आता तिने ते सूत्रसंचालन कसं केलं आहे पाहूयात. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. आणि 5वीच्या वर्गातला जो काही अनवर नावाचा मुलगा आहे, तर त्याला ह्या दोघं थोर नेत्यांविषयी बोलण्याची त्यांनी संधी दिलेली आहे त्यांच्या या बालसभेमध्ये. तर कशाविषयी बोलणार आहेत, तर या दोघं थोर नेत्यांच्या विचारांविषयी, त्यांनी त्यांचं जे जे काही कार्य केलं असेल, काम केलं असेल, त्याविषयी त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित आधारित भाषण किंवा माहिती अनवर आपल्याला ह्या बालसभेमध्ये देताना दिसणार आहे. इयत्ता 5वीचा अनवर किती सुंदर आणि छान बोलताना दिसतोय पा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबांबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. तर महात्मा फुले यांच्याविषयी तो बोलताना दिसून येतोय. तो म्हणतोय की मुलींसाठी पहिली जी काही शाळा सुरू केली ती महात्मा फुले यांच्याच अतोनात कष्टातून किंवा अतोनात कष्ट त्यांना सहन करावे लागले आणि ती शाळा त्यांनी उभी केलेली दिसून येते. आणि त्यांच्या विचारांपासून ते कधीच डगमगले नाहीत. ते मुलींनी का म्हणून मागं राहावं, मुलींनी का म्हणून शिक्षण घेऊ नये, असं त्या काळात जेव्हा मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं, त्या काळात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. अजून काय म्हणतो येतो पुढे, स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. भरपूर असे उदाहरण आहेत बाळांनो, तुम्हाला माहितीच आहे. मोठमोठ्या उच्च अशा पदांवर स्त्रिया आपल्याला दिसून येत आहेत. आणि अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. तर तो महात्मा फुलेंविषयी बोलला आहे आणि खूप छान बोलला आहे. त्यानंतर तन्वी म्हणते आता त्याला, धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. आता ही एक 6वीची विद्यार्थिनी आहे आणि ती काही मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपल्याला थोड्याफार वाक्यांमध्ये माहिती देणार आहे. तर पाहूयात ती काय म्हणते. आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. तर त्यांचं पूर्ण नाव काय होतं बाळांनो, भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. आता बाबासाहेबांनी जरी शिक्षण घेतलं तर ते त्यांच्या वडिलांच्या अगदी त्यांच्या वडिलांच्या हट्टामुळेच त्यांनी घेतलं असं जरी म्हटलं. आणि भीमरावला पण म्हणजे लहानपणी बाबासाहेबांना सुद्धा खूप अभ्यासाची आवड होती, शिक्षणाची आवड होती. आणि त्याचबरोबर त्यांच्या वडिलांनी दिलेला प्रोत्साहन, त्यांच्या वडिलांनी केलेला सपोर्ट, पाठिंबा, यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडलेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या गुरूंमुळे सुद्धा
तर काय म्हणतायत इथं, काय म्हणते निलोफर, की त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणाची आस्था त्यांना होती, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. हो, अगदी त्यांची परिस्थिती नसताना देखील त्यांनी त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. बाबासाहेबांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांना जास्तीत जास्त मित्रांपेक्षा पुस्तकं खूप जवळची होती. ते पुस्तकात खूप रमायचे. भरपूर अशी पुस्तकांचं वाचन आपल्याला त्यांनी केलेलं दिसतं. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली आणि खूप छान चांगल्या पद्धतीने पुस्तकं वाचल्यामुळे त्याच्यावर त्यांनी विचार केल्यामुळे त्यांना त्या वाचनामुळेच मनन आणि चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे खूप हुशार असे ते होते. उत्तुंग ज्ञान आणि त्याचबरोबर त्यांना असलेली ज्ञानाची आवड, अखंड वाचन, यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण, म्हणजे आपले भारतीय राज्यघटना लिहिणारे आपले थोर असे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर तुम्ही ते लक्षात ठेवायचे. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. अभिवादन म्हणजेच काय, तर नमस्कार. तर अशा पद्धतीने तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काही शब्द, काही वाक्य ती म्हटली. खूप छान असं तिने त्यांच्याविषयी, त्यांच्या जीवनाविषयी इथं सांगितलं आहे. पुढे तन्वी जी सूत्रसंचालन करते ती म्हणते, धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे. तर त्याच्यानंतर गुरुप्रीतला तिने बोलवलेलं आहे. अगोदर 5वीचा विद्यार्थी घेतला, त्यानंतर तिने 6वीची विद्यार्थिनी घेतली आहे निलोफरला. आंबेडकरांविषयी ती बोलली आहे. त्यानंतर गुरुप्रीत जो 7वीचा विद्यार्थी आहे त्याला बोलवलं आहे आता स्टेजवर. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण गुरुप्रीत काय म्हणतोय, तर तो ज्योतिबा फुलेंविषयी बोलताना दिसतोय. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी देखील. तर म्हणतोय तो महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केलं. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. तर हे तुम्हाला माहितीच आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त मुलींच्या शिक्षणासाठी नाही तर विधवा विवाहासुद्धा प्रोत्साहन दिलं आहे. त्याचबरोबर भरपूर अशा अनाथ मुलांसाठी त्यांनी अनाथालयेसुद्धा काढली आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आहे. आणि त्याचबरोबर सर्वांनी शिकावे, अगदी गरीब असतील तरीसुद्धा त्यांनीसुद्धा शिकावं, त्यांनी शिक्षण घ्यावं ह्या तळमळीने ते अगदी अहोरात्र झटले. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही ते लक्षात ठेवायचे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कॉलेजेसची स्थापना केली, मिलिंद व सिद्धार्थ, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. आणि त्याचबरोबर वसतिगृह, ज्याला आपण बोर्डिंग वगैरे म्हणतो, तीसुद्धा त्यांनी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात किंवा शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. या 2 व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. तर पहा, जो गुरुप्रीत आहे तो खूप सुंदर बोलला आहे दोघांविषयी, महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सुद्धा खूप सुंदररित्या त्याने त्याच्या भाषणातून त्यांचं महत्त्व, त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली. तर असे हे 2 दीपस्तंभ कोण तर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले
यांना तो अभिवादन करतो आणि त्याचे 2 शब्द संपवतोय. तर तुम्हालाही जेव्हा केव्हा चान्स मिळेल एखाद्या विषयावर, एखाद्या लीडरविषयी, एखाद्या नेत्याविषयी किंवा कोणत्याही विषयाविषयी तुम्हाला जर माहिती द्यायची आहे, खूप छान असं बोलायचं आहे, भाषण द्यायचं आहे, तर अशाच पद्धतीने आत्मविश्वासाने त्यांच्या केलेल्या कार्याविषयी किंवा तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहेत त्या विषयावर मुद्देसूद भाषण असं तयार करून तुम्हीसुद्धा तुमच्या स्कूलमध्ये ते बोलू शकतात, जेणेकरून तुमचा देखील आत्मविश्वास वाढणार आहे बाळांनो. म्हणून न घाबरता तुम्ही ते करावं असं मलाही वाटतंय. तर तन्वी काय म्हणते पुढे, धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. आता कोण होते अध्यक्ष, तर तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष म्हणून कुणालची निवड करण्यात आली होती आणि अध्यक्ष असल्यावर तर त्याला 2 शब्द बोलणं भागच आहे किंवा बोलावेच लागतील. तर पहा अध्यक्ष काय म्हणतात आपल्या या बालसभेचे. कुणाल म्हणतोय, मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या 2 थोर व्यक्तींच्या कार्याची, विचारांची माहिती मिळाली. कुणाल म्हणतोय की आपल्याला ह्या 2-3 विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली या 2 थोर व्यक्तींविषयी. तर त्यांच्या विचारांविषयी, त्यांच्या कार्याविषयी आपल्याला कळलं आहे. त्यानंतर तो खूप सुंदर अशा विंदा करंदीकरांनी, विंदा करंदीकर हे कोण आहेत तर कवी आहेत आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर अशा 4 ओळी म्हणते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया. किती सुंदर अध्यक्षपद भूषवलंय, पण अध्यक्षाच्या स्थानावर बसून त्याचे विचारसुद्धा अगदी खूप खूप समर्पक आहेत, खूप छान आहेत. तर इथं म्हणतोय तो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तर देणारा जेव्हा देत असतो तर घेणाऱ्यानेही घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर खरोखर हात घ्यावे का, तर नाही, त्यानेही एक दिवस त्याचप्रमाणे देणारा व्हावं, है ना. देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे आपणही एक दिवस त्याच पद्धतीने देणेकरी व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. खूप सुंदर अशा विंदा करंदीकरांची ही कविता आहे. तुम्हाला जर वाचता आली तर नक्कीच ती वाचा. तर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचा संकल्प करूया. म्हणजे त्याचं म्हणणं आहे आपल्या भारतामध्ये अजूनही काही निरक्षर लोक आहेत, तर ही त्यांची जी ज्ञानाची गंगा आहे, शिक्षणाची गंगा आहे, आपण त्यांच्या घरादारापर्यंत पोचवूयात. हाच संकल्प आपण या आजच्या दिवशी करूयात असं त्याला म्हणायचं आहे. आणि अजून पुढे काय म्हणतोय तो, परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया, हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. किती सुंदर असं म्हटलंय की एकही विद्यार्थी. आपण जर पाहिलं तर भरपूर असे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्या पालकांकडे अगदी खूप म्हणजे फक्त खाण्यापिण्यापुरतंच ते कमवू शकतात, एवढीच त्यांची परिस्थिती आहे. आणि असे काही जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण ही ज्ञानगंगा पोचूया असं त्याला वाटतंय. आणि जर आपण तसं करू शकलो तरच तेच आपल्याकडून या थोर अशा नेत्यांना अभिवादन ठरेल असं त्याचं म्हणणं आहे. आणि जय हिंद बोलून तो त्याचं भाषण संपवतोय. तर तन्वी म्हणते, धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. आता त्यांच्याच वर्गातल्या चंद्र नावाचा मुलगा आहे, तर तो काय करतोय तर ओट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शन करतोय. तर काय म्हणतोय त्यात तो चंदर, आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले.
मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगांचे चित्र रेखाटन दिसते आहे. कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. तर पहा तो किती सुंदररित्या त्याचं ते आभार प्रदर्शन आहे. काय म्हणतोय चंदर, तर त्यांच्या या बालसभेला सगळे शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापिका उपस्थित होत्या आणि म्हणून सर्वांच्या अगोदर तो गुरूंचे आभार मानतोय. त्यानंतर त्यांच्या वर्गशिक्षिकाबाई ज्या होत्या त्यांनी छान असं मार्गदर्शन केलं. म्हणजे ह्या बालसभेसाठी विद्यार्थ्यांनी काय काय करायला हवं, कोणकोणतं नियोजन करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्या वर्गशिक्षिकाबाईंनी दिली आणि त्यामुळे हा जो प्रोग्राम होता, हा जो कार्यक्रम होता, खूप छान असा पार पडला आहे. म्हणून वर्गशिक्षिकाबाईंचे तो आभार मानतोय. त्यानंतर पुढे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्या मामांची, रखवालदार मामा म्हणतोय आणि त्याचबरोबर सेविका मावशींची जी काही त्यांना मदत झाली आहे त्यांचेसुद्धा आभार तो मानतोय. आणि त्यानंतर सभागृहाची सजावटसुद्धा केलेली दिसून येईल. आपण जर त्या चित्रामध्ये पाहिलं तर मंच व्यवस्था, आता आपण जर पाहिलं तर ते व्यासपीठावर टेबल, त्यावर अंथरलेली ती चादर, त्यानंतर काही फुलं वगैरे असतील, बुके असेल, त्यानंतर फळ्यावर सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील प्रसंगांचं चित्रसुद्धा रेखाटलेली आहेत. तर त्यासाठी कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिन्नप्पा यांनी ही प्रसंगचित्र रेखाटलीत. त्यांनी खूप सुंदर अशी चित्र काढलीत. त्यांचे देखील तो आभार मानतोय. त्यानंतर ज्यांनी नीताने प्रास्ताविक केलं होतं त्या बालसभेचं आणि तन्वीने अतिशय छान असं सूत्रसंचालन केलं होतं, तर त्यांचेही तो आभार मानतोय. आणि मिनल आणि जॉन, आपल्याला वाटलं असेल बालसभेमध्ये यांची नावं कुठे आलीत, तर त्यांनी व्यासपीठ व्यवस्था केली. मी जसं सांगितलं, टेबल त्यावर ठेवणं, बुके वगैरे, त्यावर छान अशी चादर अंथरलेली आणि खुर्च्या वगैरे सगळी अशी सोय, ती व्यासपीठाची सोय, माईक असेल तर अशा पद्धतीने. आणि प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. ध्वनी म्हणजे माईक वगैरे, माईक स्पीकर याची त्याने व्यवस्था केली आहे. तर अशा पद्धतीने वर्गातील सगळ्याच विद्यार्थ्यांनी या बालसभेसाठी कार्य केलं आहे, काम केलं आहे आणि त्यामुळे ही बालसभेची वातावरण निर्मिती खूप सुरेख, खूप छान अशी झालेली आपल्याला दिसून येते. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो, कारण फक्त 6वीचेच विद्यार्थी तिथं त्या सभेमध्ये नव्हते, तर 5वी आणि 7वीचे सुद्धा विद्यार्थी होते आपल्याला दिसतंय. तर म्हणून तो कार्यक्रमासाठी जे उपस्थित होते त्यांचे इयत्ता 6वीच्या वतीने, त्यांच्या वर्गाच्या वतीने तो आभार मानतोय आणि कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने तो जाहीर करतो. पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी ही बालसभा आयोजित केलेली होती, हे सुरुवातीलाच आपण पाहिलं आहे. आणि वरील पद्धतीने त्यांनी बालसभा घेतली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली. त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले. तर पहा, तुमच्या लक्षात आलं असेल, उर्मिला माने हिची जी दापोलीला असणारी ही विद्यार्थिनी आहे आणि तिच्या दापोलीच्या शाळेमधील मुलांनी देखील अशाच पद्धतीने कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले होते. आणि या बालसभेमधील कार्यक्रमांव्यतिरिक्त त्यांनी अजून दुसरे कार्यक्रम त्यात ॲड केले होते. कार्यक्रमाची भर घातलेली आपल्याला दिसून येते. बालसभा त्या वर्गाची खूप छानपणे संपन्न झालेली दिसून येते. त्यात महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनसुद्धा त्यांनी भरवलं होतं आणि नाटिका सादर केली होती. त्यांच्या जीवनावर आधारित असं काही छोटंसं नाटकसुद्धा त्यांनी बसवलेलं होतं. त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्ससुद्धा त्यांनी तयार केले होते.
तर वेगळ्या प्रसंगांवर आधारित बरेच असे बॅनर्स आपण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही बालसभा, तर ही बालसभा आपल्याला भरपूर अशा गोष्टी शिकवून जाते. फॉर एक्झाम्पल, तर ह्या सभेमुळे आत्मविश्वास वाढतो, टीमवर्कसुद्धा आपण यातून शिकतो. टीमवर्क म्हणजे काय, तर ग्रुपने काम करण्याची सवय आपल्याला लागते. तुम्ही जर पाहिलं असेल तर आभार प्रदर्शनमध्ये चंद्रने काय म्हटलंय, तर कोणी कोणी सहकार्य केलं या कामासाठी, या बालसभेसाठी, तर ते झालं टीमवर्क. आणि त्याचबरोबर एक शिस्त निर्माण होते. तर खूप सुंदर अशी ही बालसभा, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो आनंद, उत्साह निर्माण होतो. तर तुम्हीही, मला असं वाटतं, तुम्हीही तुमच्या शाळेत तुमच्या शिक्षकांना असं सांगावं की आपल्याही शाळेत एक बालसभा आपण करूयात, आणि आम्ही त्यासाठी हे सगळं नियोजन करणार आहोत. तर तुम्ही फक्त आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करा. आणि तुमच्या कोणकोणत्या शाळेतून किंवा कोणकोणत्या गावातून तुम्ही माझी व्हिडिओ पाहत आहेत, तर तुमच्या शाळेचे नाव आणि तुमचं नाव मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.